कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रचाराच्या रणधुमाळीत टीका टिप्पणीचं वातावरण चांगलंच तापलंय। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार सामना रंगाचं पाहायला मिळतंय। दरम्यान गडिंग्लज तालुक्यामधील नेसरी येथे महायुतीच्या प्रचार सभेत खासदार संजय मंडलिकांनी आत्ताचे श्रीमंत शाहू महाराज कोल्हापूरचे खरे वारसदार नसून ते दत्तक आहेत, त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे असं वादग्रस्त वक्तव्य केलंय। त्यामुळे कोल्हापुरात वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय। आता जे महाराज साहेब जे आहेत ते कोल्हापूरचे आहेत का, वारसदार खरे आहेत का, हे सुद्धा कुठेतरी दत्तक झालेले आहेत। खरे वारसदार ते नाहीत। खरे वारसदार तुम्ही आणि आहोत, शाहू फुले आंबेडकरांची मान मंडळी आहोत। आणि या वारसदाराच्या निमित्तानं निश्चितपणानं कोणाला विचाराचा उल्लेख बाबासाहेब साहेबांनी केला। माझे वडील पहिल्यापासून सदाशिवराव मंडलिक यांनी आयुष्यभर पूर्वगामी विचार केला, अन्नाने जपला, कारण शाहू महाराजांची ही भूमी आहे। छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आपल्याला पुरोगामी विचार शिकवला, समतेचा विचार शिकवला। आणि हा विचार शिकवत असताना माझं तर म्हणणं आहे, या जिल्ह्यामध्ये राहणारा सामान्य माणूस असेल, नागरिक असेल, महिला असेल, यांना जन्मजात या हवेमध्ये, या पाण्यामध्ये आणि ते गुण आहेत, आमच्या डीएनए मध्ये असे गुण आहेत की जन्माला आलेला माणूस हा शाहू आहे। आणि हा शाहू विचार घेऊनच कैलासवासी बाबा कुबेर साहेब असतील, कैलासवासी नरसिंहराव पाटील साहेब असतील, अण्णा असतील किंवा माझे वडील असतील, यांनी आयुष्यभर विचार जोपवला। आणि आज आमच्या मित्रांना आधी मुन्ना साहेबांची होते, म्हणजे आम्ही मैत्री केली। आता आमच्या मित्रांना कालपासून सुचलोय की आता संजय मंडलिक हे हिंदुत्व यांच्याकडे गेले, प्रतिगामी झाले असं ते म्हणाला। आता खरं म्हटलं तर मागच्या वेळी सुद्धा मी शिवसेना भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होतो, त्यावेळी आपलं ठरलंय म्हणजे कशासाठी आले होते त्याचा विचार, त्याचं उत्तर सुद्धा दिलं पाहिजे। आपलं ठरलं एवढ्यासाठी की कुणाला जर पाडाव करायचा आणि आपला माणूस कसा निवडून आलो याची प्रवृत्ती आपल्या जिल्ह्यामध्ये कशी मिळवायची